सांगलीतील राम मंदिर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा पहाटे या ठिकाणी बसवण्यात आला होता। आपण पाहू शकता या ठिकाणी आपण सध्या राम मंदिर चौकात आहोत। या ठिकाणी जो झेंडा 100 फुटी लावण्यात आलेला आहे, या झेंड्याच्या बरोबर खाली या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी शंभूप्रेमींनी लावला होता। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सध्या या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या शिष्टाईला यश आलेलं आहे। या ठिकाणी असणारे जे शंभूप्रेमी होते शिवतेज यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी जो त्रिकोणी बागेत पुतळा बसवण्यात येणार आहे त्या संदर्भात ही सध्या चर्चा थांबवावी आणि जो प्रतापसिंह उद्यानमध्ये पुतळा बसवायला परवानगी देण्यात आली होती, मात्र काही कारणास्तव ती परवानगी नाकारली आणि स्थगित करण्यात आली आणि प्रतापसिंह उद्यानची जागा बदलून या ठिकाणी त्रिकोणी बागेत संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा महापालिकेकडून ठराव झाल्यानंतर या ठिकाणी शंभूप्रेमींनी याला विरोध केलेला आहे। सध्या या ठिकाणी पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी राहुल रोकडे, त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस अधिकारी संदीप भागवत, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे भालेराव सर, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे सुगावकर सर आणि या ठिकाणी असणारे LCBचे संजीव झाडे या चारही अधिकाऱ्यांनी सर्व या ठिकाणी शंभूप्रेमींना विनंती केली आणि त्यावेळेला राहुल रोकडे आणि यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर या ठिकाणी 11-11:30 वाजता आज या सर्व प्रकरणाच्या संदर्भात महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी आणि सर्व शिवशंभूप्रेमी या ठिकाणी यांच्या एकत्रित बैठकीनंतर जागा फायनल करण्यात येणार आहे। शंभूप्रेमी यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला सांगलीतील शहरातील कोणत्याही ठिकाणी भव्य दिव्य चौकामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास परवानगी द्यावी, कोणत्याही बागेत या ठिकाणी बसवण्यास परवानगी देऊ नये। जी आत्ता महापालिकेने त्रिकोणी बागेची जागा फायनल केलेली आहे, निश्चित केलेली आहे, ती जागा नाकारण्यात आलेली आहे आणि त्याऐवजी आम्हाला सांगलीतील कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शहरातील चौकामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास परवानगी द्यावी। कारण संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन असेल किंवा इतर काही कार्यक्रम असतील तर ते भव्य दिव्य स्वरूपात आम्हाला साजरा करण्यात येतील, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी शिवप्रेमी आणि शंभूप्रेमींच्याकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे सध्या या ठिकाणी असणारा पुतळा हटवण्यात आलेला आहे, मात्र कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि DYSP संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आला आहे, चोख ठेवण्यात आलेला आहे। सध्या या परिसरासह सांगली शहरात तणावपूर्ण अशी शांतता आहे। कॅमेरामन सुनील सोबत मी शंकर देवपुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।